Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English lesson 2.2 Two favors. विद्यार्थ्यांनो, आज या ठिकाणी आपण टू फेवर्स या लेसनचे इंग्लिश वर्कशॉप हे या ठिकाणी लर्न करणार आहोत. पेज नंबर 43 वरील क्वेश्चन नंबर 3 या ठिकाणी आपण लर्न करणार आहोत. यूज द मेनू कार्ड गिवन ऑन पेज नंबर 42 and prepare a dialogue for the following situation. पेज नंबर 42 वर एक मेनू कार्ड दिलेले आहे. ते मेनू कार्ड या ठिकाणी पाहायचं आणि त्याच्या आधारे आपल्याला या ठिकाणी डायलॉग हे तयार करायचे. प्रिपेअर अ डायलॉग म्हणजेच डायलॉग रायटिंग हे या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. मग मागील व्हिडिओमध्ये आपण हॉटेल स्टाफ वेलकम द कस्टमर अँड टेल्स देम अबाउट द स्पेशालिटीज ऑफ द हॉटेल हा जो डायलॉग आहे हा या ठिकाणी आपण मागील व्हिडिओमध्ये लर्न केला होता. आज आपण नेक्स्ट डायलॉग लर्न करणार आहोत. अँड ऑस्ट्रेलियन फॅमिली टॉक्स टू द हॉटेल मॅनेजर अबाउट द आयटम ऑन द मेनू कार्ड. एक ऑस्ट्रेलियन फॅमिली आहे, ती त्या हॉटेल मॅनेजरला विचारत आहे किंवा हॉटेल मॅनेजरला प्रश्न विचारत आहे की अबाउट द आयटम ऑन द मेनू कार्ड. इथं जे मेनू कार्ड आहे या मेनू कार्डमध्ये कोणकोणते पदार्थ हे या ठिकाणी मिळत आहेत. तर असं संभाषण, अशी सिच्युएशन ही या ठिकाणी दिली आणि या सिच्युएशननुसार आपल्याला ऑस्ट्रेलियन फॅमिली आणि मॅनेजर यांचं डायलॉग रायटिंग या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करायचं आहे. माझ्या नोटबुकमध्ये हे डायलॉग रायटिंग मी राईट डाऊन केलेलं आहे, ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. हॉटेल मॅनेजर, अ व्हेरी गुड मॉर्निंग मॅडम. ऑस्ट्रेलियन कस्टमर, गुड मॉर्निंग. कॅन यू टेल अस समथिंग अबाउट द आयटम हिअर. व्हॉट इज दिस डिलक्स थाली. या ठिकाणी डिलक्स थाली कोणती आहे. हॉटेल मॅनेजर त्या ठिकाणी त्यांना सांगतो, इट्स अ काइंड ऑफ स्पेशल महाराष्ट्रीयन. या ठिकाणी महाराष्ट्रीयन स्पेशल थाली मिळते. फूड आयटम, त्याच्यामध्ये इथे वेगवेगळे फूड आयटम आहेत, वेगवेगळे पदार्थ आहेत. दॅट इन्क्लूड्स, मग कोणकोणते पदार्थ आहे. मसाला भात, भाकरी, राईस, दाल तडका, मिक्स व्हेज, पापड, स्वीट. एवढे पदार्थ हे या हॉटेलमध्ये मिळत असतात आणि हे स्पेशल महाराष्ट्रीयन आहेत. मग त्यावर ऑस्ट्रेलियन कस्टमर बोलतोय, डोंट यू हॅव नॉनव्हेज फूड. आम्हाला या ठिकाणी नॉनव्हेज फूड नको आहे. हॉटेल मॅनेजर, नो सॉरी मॅम, वी सर्व ओनली व्हेजिटेरियन फूड. मग तो हॉटेल मॅनेजर म्हणतो की नाही मॅम, या ठिकाणी फक्त व्हेजिटेरियन फूडच मिळतं, नॉनव्हेज मिळत नाही. ऑस्ट्रेलियन कस्टमर, इट्स ऑल राईट, ठीक आहे, ब्रिंग डिलक्स थाली फॉर मी. तर आम्हाला या ठिकाणी आता तुम्ही छान अशी डिलक्स थाली सर्व करा. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियन कस्टमर आणि हॉटेल मॅनेजर या दोघांमधलं डायलॉग रायटिंग हे या ठिकाणी मी राईट डाऊन केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट डायलॉग रायटिंग आहे, अ महाराष्ट्रीयन फॅमिली डिस्कस व्हॉट दे वॉन्ट टू ऑर्डर. एक महाराष्ट्रीयन फॅमिली आहे जी या ठिकाणी डिस्कस करत आहे की आपण हॉटेलमध्ये आलो आणि हॉटेलमध्ये आपल्याला काय काय ऑर्डर द्यायची. द फॅमिली इन्क्लूड्स, मग त्या महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये कोण व्यक्तींचा समावेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मग महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये कोण आहेत. ग्रँडपा, ग्रँडमा, ग्रेट ग्रँडपा, फादर, मदर, अंकल, आंट अँड 4 चिल्ड्रन. अशा प्रकारे एवढे व्यक्ती हे महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये आहेत. मग हे या ठिकाणी डिस्कस करत आहे की आपल्याला खाण्यासाठी काय ऑर्डर द्यायची. ही आहे सिच्युएशन. आता या सिच्युएशननुसार आपल्याला डायलॉग रायटिंग हे या ठिकाणी करायचं आहे. या ठिकाणी मदर, व्हॉट वूड यू लाईक टू हॅव. आई, मदर, व्हॉट वूड यू लाईक टू हॅव. आई, या ठिकाणी आई तिच्या आईला म्हणजे त्या मुलांच्या आजीला विचारते की आई तुला काय हवं आहे. ग्रेट ग्रँडपा, मग आजी म्हणते समथिंग सॉफ्ट फॉर मी. काहीतरी मऊसूत असा पदार्थ हवा.
ग्रँडमा अँड नॉट व्हेरी स्पायसी. व्हॉट अबाउट युअर सन? त्याचप्रमाणे त्यांचा मुलगा म्हणतो की त्याचप्रमाणे स्पायसीही नको आहे, म्हणजे जास्त तिखटही नको आहे. फादर, मग फादर काय सांगतात? बाजरा भाकरी, बाजरीची भाकरी. नंतर मसाला भात अँड अ व्हेजिटेबल अँड येस दही वाटी इज मस्ट. आम्हाला जेवणामध्ये बाजरीची भाकरी, मसाला भात, एक व्हेजिटेबल आणि त्याचबरोबर एक दह्याची वाटी एवढं आम्हाला जेवणामध्ये पाहिजे असं फादर सांगतात. त्यानंतर अंकल अँड आंट, द सेम ॲज युअर ब्रदर. अंकल आणि आंटी म्हणतात की आम्हालाही आमच्या भावासारखंच पाहिजे. म्हणजे प्रत्येकजण वेगवेगळी ऑर्डर या ठिकाणी देत आहे आणि ते कोणती ऑर्डर दिली हे या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करायचे. मदर, आय वूड लाईक टू हॅव रेग्युलर थाली. आई म्हणते की मला रेग्युलर थाली द्या विथ पुरणपोळी, तीही पुरणपोळीसोबत. ग्रेट ग्रँडपा, ऑर्डर चपाती विथ बासुंदी. मला चपाती आणि त्याच्यासोबत बासुंदी पण हवी आहे. अँड प्लेन राईस विथ कढी, आणि त्याचबरोबर साधा भात आणि कढी असं या ठिकाणी मला हवं आहे. फादर म्हणतो व्हॉट वूड यू लाईक टू हॅव चिल्ड्रन? मुलांना तुम्हाला काय हवं आहे? मग चिल्ड्रन म्हणतात वी ऑल हॅव डिसाइडेड ऑन स्पायसी आयटम. आम्हाला सर्व स्पायसी आयटम हवे आहेत. अँड ऑफकोर्स गुलाबजामुन अँड स्वीट डिश. आणि त्याचबरोबर गुलाबजामुन आणि स्वीट डिशसुद्धा हवा आहे. आम्हाला स्पायसी आयटम म्हणजे थोडीशी तिखट, मसालेदार, चमचमीत असे पदार्थ पाहिजे आणि त्याचबरोबर गुलाबजामुन आणि स्वीट डिश ही आम्हाला हवा आहे. म्हणजे अशा प्रकारे या डायलॉग रायटिंगमध्ये प्रत्येकजण प्रश्न विचारतोय. मदर, फादर हे या ठिकाणी प्रत्येकाला प्रश्न विचारता की तुम्हाला जेवणामध्ये काय काय हवं आहे ते त्या ठिकाणी या ठिकाणी आपण राईट डाऊन केलेले आहे. तर अशा प्रकारे डायलॉग रायटिंग हा टॉपिक या ठिकाणी मी कंप्लीट केलेला आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.